श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर सगळ्यांना 2024च्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना माहितीच आहे की दरवर्षी मकर संक्रांती हा आपला पहिला मराठी सण असतो आणि असं म्हणतात की संक्रांतीपासून थंडी पळून जाते किंवा कमी होते. तर यावर्षी मकर संक्रांती 15 जानेवारी 2024ला साजरी केली जाणार आहे. कधी आपण 14 किंवा 13 असा हा सण साजरा करतो, पण मोस्टली 15 जानेवारीलाच मकर संक्रांती येते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. संक्रांतीचे फळ रविवारी दिनांक 14 जानेवारी 2024 शके 1945 पौष शुक्ल 3 उत्तर रात्री 2:42 सूर्याचं मकर राशीमध्ये प्रवेश होणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवारी दिनांक 15 जानेवारी 2024 सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतचा आहे. तो म्हणजे सकाळी 7:07 सायंकाळी 6:18 आहे. सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट कर्णावर होत असल्याने वाहन घोडा आहे, उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे, हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे. वसाकरिता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत. जातीने ब्राह्मण आहे. भूषणार्थ सोने धारण केलेले आहे. वारणाव घोरा आहे. नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 15 आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे. तर संक्रांतीचे फळ म्हणजे तिने ज्या ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत त्या त्या वस्तू महाग होतील. ती जिथून आली आहे त्या जनतेला किंवा त्या लोकांना किंवा त्या माणसांना सुख प्राप्त होईल. तर तुम्ही संक्रांतीला काय काय दान करू शकता ते आपण आता बघूया. तर तुम्ही संक्रांतीला अन्न, गूळ, तीळ, सोने, गाय, वस्त्र, घोडा, नवीन भांडी असं यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. संक्रांतीमध्ये कुठली कामे वर्ज्य आहेत ते म्हणजे वाईट बोलणे, शिव्या देणे, वाईट व कठोर बोलणे, झाडे तोडणे किंवा गवत तोडणे किंवा मांसाहार करणे किंवा ड्रिंक्स घेणे हे सगळे वर्ज्य आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली गेलेली आहे की संक्रांती कशावर आलेली आहे, कोणत्या रंगावर आलेली आहे, तुम्हाला काय करायचे आहे, काय करायचे नाही आहे, काय वर्ज्य करायचं आहे, काय दान करायचे आहे, ही सगळी माहिती दिली गेलेली आहे. तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.